हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आलो आहे आम्ही आमच्या वडिलांच्या शेतामध्ये. तर तुम्हाला त्यांची छान अशी शेती दाखवते. तर हा पूर्ण ऊस त्यांचाच आहे. आणि ही माझी आई. तर आई बरं छान असे शेतात फिरायला आले. लय दिवस झालं शेतात आले नव्हते, तर त्यामुळं आले आहे. कोणतं ते झाड आहे का? तेव्हा गवत आहे, गवत. आमच्या ओवीला तर झाड पण नाही माहिती. गवताला म्हणते जा काय. किती छान झाड आहे ना. मग फुलांचं ते का येलो कलरचं का आवडलं का तुला? छान आहे. नारळाचं ते लावले. तर इथे त्यांचं घराचं काम चालू आहे. तर इथे काम करतात ते लोक. तर हे टॉयलेट बाथरूम आहे. तसेच आपण हे उभं राहिलो हे किचन आहे. आणि इथे त्याच्या शेजारीच बेडरूम आहे. आणि बाहेरून इकडे हॉल आहे. तर छान काम केले. तर पूर्ण काम झालं ना तर आपण पुन्हा एकदा पाहूयात. तर इथे शेतात आल्यावर हे मामा दिसतात ना, तर ते माझ्या वडिलांच्या इथेच कामाला आहे. तर त्यांनी त्यांच्या घरी बोलवलं. तर घरी गेल्यावर छान असं त्यांनी आमच्या सर्वांसाठी थम्सअप घेऊन आले. तर मग आम्ही सर्वजण तिथेच बराच वेळ बसलो होतो. बिट्टू पप्पा आहे का आंबा आहे? माझ्या बिट्टूला आंबा दर कैरी अशीच खायची. काय खातोय? आंबा कैरी बाळा ती. छान आहे का? होय बिट्टू गोड आहे का? गोड आहे का? हा आहे का? आंबट आहे ना. तरी खातोय आंबट. कोण? त्याला तर रोज आणायचंय रानात काम करायला. आम्हीच नाही येतो ती कशाचं यायचं. आता तो शाळेतच जाईल परवापासून. अयो आता शाळा भरली. बिट्टूला प्यायला थम्स बांधली काय? बापरे. प्लास्टिकचे ग्लास आहे ह्या रूम मध्ये. टॅब लाव. पण बिट्टूला नाही देणार थम्सअप. त्याला कैरी आवडली. कैरी खायचं काम चाललंय सगळ्यांचं. स्वप्नाच्या आवडीची कैरी. कैरी खायचं काम चाललंय. आणि बिट्टू काय खातोय? आंबा. दाखव आंबा. छान आहे मग. छान आहे. हा मस्त आहे मस्त आहे. चल तुला आंबा खायला नेते घरी. येतो काय बरं?
घे पण. मला थोडं दे. नाही ग्लास दे मोकळा. थोडं आणून दिलं. पिया आणि परत भरून पण न्या. काय असंच पेपर आपलं जायचंय घरी आता. तर इथे शेतामध्येच भावानी घराचं काम चालू केलं आहे. तर त्याबद्दल तो थोडं सांगत होता. तर आम्ही सर्वजण एकत्र आल्यावर आहे ना अशाच गप्पा आमच्या चालू राहतात. तर आज आम्ही सर्वजण शेतात आलो होतो. तर एकदम मस्त असं वाटत होतं. तर माहेर आणि सासर जवळ असल्यामुळे असं आधीमधी सारखं जाणं तर होतंच. तर इथे आर्यन आणि बिट्टूला खूप आवडलं होतं, त्यामुळे त्यांची तर बरीच मस्ती चालू झाली तिथं. आणि गेल्यावर भरपूर अशी खेळली सुद्धा. तर आर्यनला असं शेतात वगैरे खूप आवडतं आणि त्याच्या जोडीला बिट्टूसुद्धा होता. तर दोघांची गट्टीत जमली होती. तर मस्तपैकी बिट्टूसुद्धा त्याच्या पाठीपाठी फिरत होता. तर आता आम्हाला घरी यायचं होतं, तर त्यामुळे मी त्याला जाऊ नको म्हणत होते. तर एक पण नेम नाहीये तुला. चला बघायचं का? वाजू का? ह्याची सायकल कुठे ठेवली? आतमध्ये आमच्या घरापाशी आतमध्ये ठेवायचं ना गोठ्यात. कोणा त्यांना सांगितलं ठेवा बघू या आले तर नाही लावते पुढे स्कूटी बिटी आहे. तर चला आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी, खूप सारी मज्जा मस्ती करून. तर ओवीची सायकल घरी न्यायची होती, कारण ती शेतात तिने ठेवली होती. तर जाताना तिने थोडा वेळ चालवली, आर्यनने थोडा वेळ चालवली. त्यानंतर दोघेही दमले आणि मग नंतर स्कूटीवर आर्यनला घेऊन तिची सायकल धरायला लावली आणि नंतर ती नीट करायची होती म्हणून. तसेच आम्ही केडगावला सुद्धा नीट करायला गेलो. तर तिथे गेल्यावर दुकान बंद होतं, मग दुसऱ्या दुकानामध्ये तिची सायकल नीट करायला टाकली. तर असा सारा दिवस आमचा पूर्ण शेतामध्ये गेला आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.